कोणी कमेंट्स करणार नाहीये याकडे मी लक्ष वेधू इच्छितो। तर ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा आपण जी पाहतोय ती 10 क्लिकच्या माध्यमातून म्हात्रे साहेबांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो अभिषेक कामत, एडिटिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो संदीप घायल, स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो योगेश बांगर आणि डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो चेतन, छोटा चेतन जे डीजे महेश ठाकरे यांचे, आणि लाईव्ह स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो धनेश म्हात्रे। तर या तमाम क्रीडा रसिका वर्गांचं आणि या पॅनलचं विशेष करून तर मॅचला सुरुवात होते। अंपायर सिग्नल इज ऑन, मॅचला सुरुवात होणार। पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर विकास, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू शॉर्ट ट्रॅकर होता, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू अगदी क्लासिक अप्परकट पाहायला मिळाली, चेंडू फरार आणि डीप स्वीपर झोन मध्ये पहिल्या चेंडूवर आलाय हा चौकार। तब्बल 28 वेळा वीरेंद्र सेहवाग यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय, तब्बल 28 वेळा। आणि मला वाटतं हा बॅट्समन देखील कदाचित वीरेंद्र सेहवाग प्रमाणेच असावा। सन्माननीय आदरणीय विशाल शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। मंडळासाठी शिवसेना शहापूर तालुका युवा सेना अध्यक्ष आहेत विशालजी। ओ इनसाइड आउट, फटका सजवला परंतु फटका फसवलाय आणि जेल देऊन बॅट्समन समीर परतलेत। समीर हवा का झोका, आणि मला वाटतं हवा का झोका परत येणार डगआउटच्या आश्रयाला। म्हणाले की आम्ही आता विकेट किपिंग देखील वळलोय, तर शाबाज, एक गुणवंत खेळाडू नामदेव 11 बी तसंही संघाचा। ओ बॅटची ए चेंडू फ्लाय होतोय, स्लीप मधून चेंडू फरार, डीप दरम्यान झोन मध्ये येतील 4 धावा, चौकार जमिनीला गुदगुळ्या करत आलाय हा चौकार। थर्टी इयर सर्कल पार झालं आणि 30 इयर सर्कल पार झाल्यानंतर 60 मीटरची बाउंड्री ही इतकी वेगाने कंप्लीट होत असते हे देखील या ठिकाणी प्रात्यक्षिकाने पाहायला मिळालं। अगदी बघितलं तर बॉटम हँडचा वापर केला होता, शेवटच्या मोमेंटला स्क्वेअर कट केलं, बॅटची एज घेतली आणि चेंडू इतका वेगाने ट्रॅव्हल झाला। आमचे कार्तिक बांगर आलेत, अश्विन बांगर, कार्तिक बांगरचे बंधू, परंतु दादाचा शर्ट घालून आलेत वाटतं, कार्तिक दादांचा, कारण एकच बंधू, दोन बंधू एकाच घरातले क्रिकेट खेळत असतात। यावेळेस इनसाइड आउट, क्या बात आहे, क्लासिक 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 शॉट,
एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय तिसरा चौकार. चौकार विकासच्या या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. काय क्लासिक बॅटिंग निखिलची. निखिल 2 चौकार, हॅट्रिकची संधी आहे चौकारांची. अगदी पिंटू पारच्या प्रमाणे बॅटचा फ्लो, पिंटू पारच्या प्रमाणे बॅट पकडतायत. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक केलंय, लॉफ्टेड फ्लिक या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जोपर्यंत डीप वाईल्डिश मिड विकेटचं क्षेत्ररक्षक 30 सर्कल पर्यंत शॉट मिड विकेटला आले नाही, तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि एकेरी धावेनी या ठिकाणी धावफलक सजवलंय. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 13. एक चांगली स्टडीयस सुरुवात मी म्हणेल. वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली झाली तर निश्चितप्रमाणे आपण म्हणू शकतो ते काम हे देवबाप्पा गणपती बाप्पाच्या कृपेने होतं. तर 13 धावा धावफलकावर अंकित झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर पहिल्या षटकाचं विश्लेषण असं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथा चेंडू 4 धावा, 5वा चेंडू 4 आणि 6वा चेंडू एकेरी धाव. अशा पद्धतीने पहिलं षटक होतं. कारण या ठिकाणी जर बघितलं नामदेव 11 बी संघ तर स्कोरिंग करणारे हे देखील बांगरच आहेत. कार्तिक आणि अश्विन बांगरचेच बंधू. तर बांगर कंपनी ही नेहमीच, जसं संजय बांगर हे भारतीय मंडळाचे अध्यक्ष होते, ज्यावेळेस त्यांनी क्रिकेट खेळवलं आणि ज्या पद्धतीने 2011चा वर्ल्ड कप भारत जिंकला, तर निश्चितप्रमाणे मला वाटतं आमचे स्कोरर बांगर, योगेश बांगर चांगली कामगिरी करतात. अचूक नोंदणी आणि अचूक लेखन करणं हे बांगर कंपनीचं प्रात्यक्षिकरणच काम आहे. आणि पाहूया बॅटिंग मार्ग यावेळेस आपण पाहतोय निखिल बांगर. म्हणजे बांगर कंपनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते आणि आमची घायल कंपनी या ठिकाणी एडिटिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून स्कोर कार्डिंग करतायत. तर निश्चितप्रमाणे ही एक टीम आहे आणि या टीम प्रमाणे या ठिकाणी काम करतायत. कारण क्रिकेटची स्पर्धा एका माणसावर होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला स्कोरर, त्यासाठी तुम्हाला समालोचक, त्यासाठी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमर, कॅमेरामॅन आणि डीजे मास्टर. ओ कार्तिक बांगर अंडर 22 खेळत असताना अतिशय क्लासिकल बॉलर आहेत आणि ते राहतील. कारण या गोलंदाजांनी अगदी ओपन क्रिकेटमध्ये असो, जनरल क्रिकेटमध्ये असो, काय जबरदस्त कामगिरी केली. शहापूर तालुका एक गटामध्ये ते दसई गावाला बिलॉंग्स करतात आणि दसई गावामधील नामदेव 11 असेल, पप्पू 11 असेल, या दोन्ही टीमसाठी ते खेळतात. खूप वर्ष खेळलेत. इनसाइड आउट फटका चांगला आहे, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन मध्ये चेंडू लँड झाला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत, गॅदर करेपर्यंत आणि फील्ड करून थ्रो करेपर्यंत बॅट्समननी एक सिंगल घेतले. या सिंगलनी धावसंख्येला या ठिकाणी एक आकार मिळालाय. 14 धावा धावफलकावर. बॉल 2 चेंडू मध्ये आतापर्यंत कार्तिक बांगर यांनी 1 धाव खर्च केले. कार्तिक एक जबरदस्त गोलंदाज आहेत. स्विंगचे सौदागर आणि स्विंगचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. जसं स्विंग इज ऑलवेज किंग असं वसीम अक्रम आणि वक्कर युनिव्हर्सिटी दाखवलं. तर ज्यांच्याकडे सीम आहे, ज्यांच्याकडे स्विम आहे ते वेल डन. ओ एक्स्ट्रा बाउन्स होत आहे. क्या बात आहे. क्लासिक डिलिव्हरी ब्युटिफुली. गुड लेंथ मध्ये चेंडू थोडा बाउन्स होतोय आणि बॅट्समन स्क्वेअर कट करायला गेले होते, परंतु बॅट्समन कडे इतका वेळ नव्हता कारण त्या चेंडूवर गती होती. वेगावर स्वार होऊन या ठिकाणी कार्तिक बांगर आग ओकतोय त्याच्या चेंडूंवर, त्याच्या डिलिव्हरीजवर. त्याचं पिचिंग बघितलं क्लासिक आणि अनुभव देखील पाहू शकतो काय आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्टंप वर चेंडू, थोडा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी इथपर्यंत तो सुगंध आला त्या चेंडूचा आणि बॅट्समन देखील ढूंढू साजना पद्धतीने बघत राहिले. तर आमचे चाहते वर्ग देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओ फटका फसलाय. शाबाज शेख. जेल होऊ शकला असता. रनिंग कमी पडली आणि शाबाज शेख सकाळी 4 वाजता उठून देखील रनिंग केली तर तुम्ही एक पोलीस ऑफिसर देखील होऊ शकता आणि चांगले विकेट किपर देखील होऊ शकता. शाबाजला या ठिकाणी शाबासकी मिळणार नाहीये कारण जेल सोडलाय शाबासने. आणि अकॅडमी मध्ये देखील एक उत्कृष्ट विद्यार्थी आहेत.
शेवटचं. ओ इन्साइड आउट, फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू यावेळेस डीप स्वीपर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. फायनली संघर्षमय चौकार, 4 धावा. नऊ पूर्णांक 5-0 ची सरासरी मेंटेन ठेवली आणि अशाच पद्धतीने दावा राहिल्या तर 45 ते 48 धावा होऊ शकतात जर असाच करंट रन रेट ठेवला तर. परंतु ज्या वेळेस P1 झाल्यानंतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जातात त्यावेळेस मात्र चेंडू थोडासा जुना होतो आणि चेंडू चांगल्या प्रकारे त्या रोळल्यानंतर तुम्ही फटकेबाजी चांगली करू शकता. हे काल सापगावच्या नीरज अंदाडे अजयने दाखवलं. काय बॅटिंग केली होती काल अजयने, नीरज अंदाडेनी, मनीष लहानेनी आणि जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तब्बल 5 षटकामध्ये 91 धावा त्यांनी लावल्या होत्या आणि हाय स्कोर झालाय. रोहित शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट, तिसरं षटक. ओ बॅकफुटला गेले, हार्ड पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू अगदी तडिया सर्कल मध्ये फील्ड केला जाईल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने धावसंख्येला आकार. 20 धावा धावफलकावर, 20 धावा धावफलकावर. रोहित शेलार अगदी क्लासिकल बॉलर आहेत, चांगले बॅट्समन देखील आहेत. तर नामदेव 11 दसई बी संघ कडवं आव्हान ठेवणार किंवा ते आव्हान कशा प्रकारे असणार हे देखील कडवं आव्हान ठेवण्यासाठी बॅट्समनला चांगलं संघर्ष करावा लागेल. ओ छोट्या बॅकलिपने पॉइंट मध्ये चेंडू काढलाय आणि हा चेंडू सरळ डीप स्वीपर झोन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हाताला चेंडू ब्रश झाला, हातामधून चेंडू निसटला आणि थेट बाउंड्री लाईनला जाऊन धडकला. या ठिकाणी पाहू शकतो आपण रंगबिरंगी फितीला सलामी देणारा हा चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण, 4 धावा चौकार. मारुती रायांचा रंग की ज्याने शेंदू रंगाला लावून घेतला आणि जीवनमान वाढवलं. प्रभू श्रीरामांचं समर्पण. समर्पण काय असतं हे कोणाकडून शिकावं तर संकट मोचक महाबली हनुमानांकडून शिकावं. आणि त्यांचा रंग या ठिकाणी दिलेला गेला आहे लाल फितीला किंवा त्या शेंद्री फितीला, बाउंड्री लाईनच्या फितीला. या ठिकाणी पाहतोय आपण रोहित चांगलं षटक. आतापर्यंत रोहितचं चौकार गेला तर थोडंसं मिसफिल्डिंग झालं होतं. विकरण होतं ऑन साइडला उडवलाय आणि बॅकपट लॉंग लेग सी मारीच्या पलीकडे हा येतोय क्लासिकल कृष्ण सातपुते स्टाईल फटका. या ठिकाणी मिळाल्या 4 धावा चौकार. निखिलच्या बॅट मधून आलाय 5वा चौकार. हे वादळ घोंगावत आहे, हे वादळ, हे वावटळ आणि हे सायक्लोन संपूर्ण नामदेव विलन क्रीडामध्ये दसई आयोजित साई इक्वेशन अंडर 22, 20, 21, 22 ची या स्पर्धेमधील दिवस क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळत आहे. निखिल बांगर इज ऑन फायर. शीळ संघाचा निखिल बांगर काय बॅटिंग करते. क्लासिक बांगर कंपनी स्विचिट करण्याचा प्रयत्न केला होता क्रॉस दी लाईन. जर बघितलं तर स्टान्स बदलला. मला निलेश म्हात्रेची आठवण आली. निलेश म्हात्रे मोठ्या गावचे असेच खेळतात. त्यानंतर बघितलं तर ग्लेन मॅक्सवेल आणि केविन पीटरसन अशाच स्टान्स मध्ये खेळतात. डेव्हिड वॉर्नरला कोण विसरेल, ते देखील लेफ्टी राईटी कॉम्पिटिशन मध्ये खेळत असतात. तर असे बॅट्समन आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. तर बीट झाले त्या ठिकाणी निखिल, परंतु वेल बॅटिंग निखिल.
क्लासिक. फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप आणि क्षेत्ररक्षक असतील. चेंडू किती वेगाने गेला होता. डोळ्याची पापणी मिटेपर्यंत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन पर्यंत पोहोचला होता. आणि निश्चितच मित्रांनो निलेश मात्रे हे रायटी होते आणि ज्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करायचे त्या ठिकाणी जर विचार केला तर जो झोन होता तो त्यांच्या फेवर मध्ये नसायचा. बागशाला मैदानामध्ये प्रॅक्टिस करायचे आणि ज्यावेळेस फडे सर त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी 6 वर्ष डोंबिवलीमध्ये होते आणि डोंबिवलीमध्ये असताना अगदी जवळून आम्ही निलेश मात्रेला पाहिलंय. त्यानंतर दोन्ही साईड अमोल निलेश मात्रे खेळायला लागले आणि अगदी बघितलं तर आज 40 क्रॉस केलंय. 40 पार करून देखील निलेश मात्रे मोठा गावचे आजही या टेनिस विश्वामध्ये अविरित अपराजित आणि एक सन्माननीय स्थान प्राप्त करू शकलेत. पिंट्या जोशी असतील निलेश मात्रे असतील तर एक दिग्गज खेळाडू आहेत. ज्यावेळेस युट्यूब लाईव्ह नसताना ते खेळायचे. युट्यूब लाईव्ह नसताना तर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकतो 29 धावा. षटक क्रमांक 4 आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये विकासने हाताळलं होतं की ज्या 13 धावा खर्च केल्या होत्या आणि विकासला त्या ठिकाणी एक विकेट मिळाली होती. त्यानंतर कार्तिकच्या वाट्याला देखील विकेट आली नाही. रोहितने षटक हाताळलं त्याला देखील विकेट मिळाली नाहीये. कार्तिकने दिल्या होत्या 6 धावा गुड बॉलिंग परंतु रोहितने दिल्या 10 धावा आणि आता मात्र आलाय कार्तिक. वेगवान चेंडू स्लाइस केलाय. चेंडू अगदी अलॉंग दी कार्पेट कव्हरच्या झोन मध्ये जातोय आणि कव्हर मध्ये या ठिकाणी मिळतील 1च धाव. तर कार्तिक बांगरचं विशेष करून कौतुक कारण कार्तिक बांगर धडाकेबाज चषक 2020 चा विचार केला तर त्या ठिकाणी काय धडाडले होते आणि काय षटक टाकलं होतं दानिवली संघासमोर. क्लासिक. ऑन साइडला उडवला फटका चांगला आहे. ओ माय गुडनेस व्हॉट अ ब्रिलियंट पुल इट्स अ ब्युटिफुल वन बाउन्स ओव्हर द रॉक बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील 4 आणि 4 धावा चौकार. धावसंख्या पोहोचले 35 धावा. शिवसंघाला 50 पर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे कारण नामदेव विलन बी तसंही खूप स्ट्रॉंग आहे. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जितकं सोपं नसतं कारण ज्या गतीने कार्तिक बांगर बॉलिंग करतोय. ओ डायरेक्ट हिट करू शकला नाही. शाहबाज विकेट किपिंग मला वाटतं शाहबाजला अजून इम्प्रूव्ह करावी लागेल. त्यासाठी मला वाटतं MS धोनीच्या व्हिडिओज बघावे लागतील. त्यासाठी तुम्हाला अजित मोहितेची विकेट किपिंग बघावी लागेल. त्यासाठी तुम्हाला अजित फोर्डेची व्हिडिओज बघावे लागतील आणि योगेश पेनकरची देखील तुम्हाला विकेट किपिंग बघावी लागेल. शाबास फुलटॉस इनसाइड आउट. क्या बात है व्हाट अ शॉट ऑफ द मॅच अँड इट्स अ ब्युटिफुल एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळाली. ओव्हर द रोप 4 धावा येतील चौकार.
अजून एक चेंडू बाकी होता. हे जायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. संयम बाळगायचा, डिसिप्लिन. आपण नामदेव इलेव्हन क्रीडामध्ये दसही आयोजित साई प्रशिक्षक 20-21 खेळतात आणि महत्वाचा निर्णय. एक चेंडू बाकी आणि विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये इंटर करायचं नाहीये. रिव्हर्स स्वीप या ठिकाणी स्विच इट खेळला होता, परंतु थेट क्षेत्ररक्षक तडिया सर्कलमध्ये आपण पाहिलं तर कव्हर झोन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये गेला. एक सिंगल मिळाली, एका सिंगलने आकार मिळाला. धावसंख्या धावफलकावर 42. या ठिकाणी आपण बघू शकतो आमिर खेळतायत 7 धाब्यांवर आणि एकट्या निखिलच्या त्या ठिकाणी जर बघितले आपण तर 5 चौकार एकट्या निखिलचे. 31 धावा धावफलकावर निखिलच्या लागल्यात. 42 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 42. एक गडी बाद 42. जर निखिलचा विचार केला तर ऑन दी बॅटिंग खूप चांगली करतात, फुल खेळतात. निखिलच्या बॅटमधून 6 चौकार आले. म्हणजे काय बॅटिंग करतोय निखिल. 31 धाब्यांवर खेळतायत. 16 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी फेस केलाय आणि अगदी बघितलं तर 200चा स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोनशेच्या स्ट्राईक रेटनी खेळतायत. काय बॅटिंग करतायत. क्लासिक बॅटिंग निखिल बांगर आणि अमीर बांगर. फुल टॉस या ठिकाणी ब्रश होतोय. विकेट किपरला अगदी 1. जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण शाबाज. अशाच पद्धतीने तुला विकेट किपिंग करायचे, भविष्यामध्ये चांगला खेळाडू बनायचं असेल तर. आणि प्रयत्न करतोय. प्रयत्नांगी परमेश्वर. अगदी या उक्तीप्रमाणे जो प्रयत्न करणार तो यशाच्या शिखरावर जरी पोहोचला नाही परंतु त्याला यशाच्या मार्गावर तो लागत असतो. हे प्रामुख्याने आपल्याला संतांनी सांगितलंय, थोर समाजसेवकांनी देखील सांगितलंय. फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. ऑफ साईडला खेळायला गेले, ऑन साईडला चेंडू गेलाय. दुसरी धाव, रिस्की धाव हातामध्ये गॅदर करू शकला नाही रोहन पडवल. मला वाटतं डोळ्यावर पापणी कदाचित मिटली असावी आणि कदाचित त्याच्यामुळे तो गॅदर करता आला नाही. कारण रोहन एक चांगला खेळाडू आहे आणि आमचे नामदेव बाबांचे छोटे सुपुत्र. चांगली बॉलिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट. ओ बीट करतायत. क्या बात आहे. स्विंग इज ऑलवेज किंग अँड स्विंग अँड मिस. बॅट्समन हॅज कम्प्लिटली बीटन. शाबाज. गुड किपिंग. तर एक कॉम्बिनेशन चांगलं आहे. रोहन आणि शाबाज दोघे एकाच वयाचे 2 खेळाडू आणि दोघेही जर विचार केले तर अकॅडमीला आहेत. फिटनेस बघू शकता दोघांचं किती चांगलं फिटनेस आहे. कारण क्रिकेट खेळणाऱ्यांकडे फिटनेस असणं गरजेचं आहे. ओ वेल बॉल, गुड बॉल. व्हॉट अ बॉलिंग. हिट विकेट. बॅट्समनने स्वतः एसटी उडवली. क्या बात आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय. निखिल परतले, परंतु क्लासिक बॅटिंग निखिलने केली. अगदी निखिल 31 धाब्यांवर परतलेत. हे षटक मध्ये फक्त 2 धावा रोहन पडवलने दिल्यात आणि एक महत्वाची विकेट. म्हणजे काय षटक हाताळलंय. क्लासिक बॉलिंग.
ओ हा देखील बॉडी लेंथ चेंडू होता, संधी आहे धावबाद होण्याची, परंतु लेझी थ्रो, अतिशय लेझी थ्रो पाहायला मिळाला. डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. जर विकेट किपर कडे जर चेंडू केला बॅट न घुमवता किंवा डॉट बॉल झाला तर धाव नाहीये, लक्षात घ्या. हो स्लोवर वन, स्लोवर बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईड असेल, निश्चितच वाईड आहे, कारण थोडस उंचीवर जाणारा चेंडू होता. 45 धावा धावफलकावर. नामदेव विलन बी तसही संघाडी हे 5वं षटक जे होतं तेच निर्णायक ठरणार आहे, कारण तब्बल 42 धावा होत्या 4 षटकांमध्ये. 10.05 सरासरी आतापर्यंत मेंटेन केली होती. ओ हा देखील निश्चितच वाईड असेल. से 40 धावा. बीट होत आहेत. इनिंग या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या 2 गडी बाद 46 शील संघाच्या आणि नामदेव 11 बी संघाला जिंकण्यासाठी तब्बल तर नामदेव 11 धसई बी संघ जिंकण्यासाठी हवेत निर्धारित 5 षटकांमध्ये 47-47. तत्पूर्वी डीजे मास्टर एक सुमधुर म्युझिक द्या आणि चांगलं प्रेक्षकांचं मनोरंजन करा आणि क्रीडा रसिक वर्ग असतील, खेळाडू असतील, त्यांचं देखील मनोरंजन करा. वळूया महेश ठाकरे आणि डीजे मास्टर चेतन. करतोय, परंतु ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा या केबल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व घरांघरांमध्ये पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय रमेशजी विशे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. तर नामदेव 11 क्रीडा मंडळ तसे आयोजित साई एकविरा चषक अंडर 22 इयर 2021-22 मधील पर्व दुसरं या ठिकाणी पाहायला मिळतंय.
आणि हे पर्व दुसरं जर कोणाच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे ते 887 चॅनेलवर सन्माननीय रमेशजी विशे साहेबांचा डेन केबल नेटवर्क, ओम केबल आणि वेदा नेट सर्व्हिसच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आणि 887 वर ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह इडन गार्डनवरची स्पर्धा घर बसल्या पाहू शकता. रमेशजी विशे साहेबांचं विशेष करून कौतुक, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेसाठी आम्हाला केबल नेटवर्क मिळालं आणि ही सर्व्हिस मिळाली. धन्यवाद. पेंट्री संघाचे संघनायक आणि लेनाट संघाचे संघनायक चला टॉस साठी यायचंय आणि आमचे म्हात्रे दादांची 10 क्रिकेटची पूर्ण टीम त्यांचं देखील कौतुक. पहिल्या चेंडूवर रोहित शेलारला जावं लागलं असतं परंतु पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालंय. शॉर्ट कव्हर झोन मधला क्षेत्ररक्षक पूर्णपणे झेल सोडतोय आणि शील संघाला हा झेल खूप 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 जखम देणार. अगदी मला वाटतं डोळ्यामध्ये पापणीवर जर केसाची एक पापणी जरी पापणीमध्ये डोळ्याच्या अगदी सळसळ करत असते, कारण ज्या वेळेस दुखापत होते त्या ज्या वेदना पाहायला मिळतात ती वेदना मला वाटतं रोहित शेलार तुम्हाला देऊ शकतो. छोटासा कचरा देखील डोळ्यात गेल्यानंतर किती वेदना होतात. मला वाटतं शील संघाने या ठिकाणी त्या वेदनांचा आस्वाद घेतला असावा, कारण रोहित शेलार खूप मोठा खेळाडू आहे. अंडर-22 मध्ये लास्ट इयरला अगदी रोहित शेलारच्या नावावर अर्धशतक होतं आणि रोहित शेलार या स्पर्धेमध्ये सेमी फायनल पर्यंत दसई संघाला पोहोचून दिलं होतं आणि 2 रनासाठी पराभूत झाले होते. ती मॅच कोण विसरणार. आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला हवेत 5 षटकांमध्ये 47 धावा. योगेशजी बांगर आमचे स्कोरर खूप छान पद्धतीने आम्हाला या ठिकाणी अपडेट देत आहेत. आणि स्कोरर तर क्रिकेटचा कणा असतो, जसं समालोचक कोणावर डिपेंड असतो तर स्कोररवर. बीट होत आहेत परंतु ऑफस्टम्पची लाईन जर बघितली थोडीशी बाहेर जाणारी होती. बीट झाले होते परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिचिंग करतायत या ठिकाणी अमीर बांगर. रायडा मारवर तो विकेट अमीर वाईड हाताळला गेला आणि धावसंख्या धावफलकावर 2. बॅट्समन आपण पाहतोय करण, रोहित शेलार आणि करण चंदे. शफल झाले, फुलटॉस आहे ऑन साइडला या ठिकाणी लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू आणि मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. 4 धावा चौकार. ओव्हर 4 धावा रोहित शेलारचा पहिल्या चौकार. चांगली बॅटिंग रोहितची. इनसाइड आउट. यावेळेस बघितलं तर शॉर्ट कव्हर झोनच्या डोक्यावर 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली, परंतु जर 3 क्षेत्ररक्षक आले एका चेंडूवर तर मात्र झेल होणार नाहीये.
झेल सुटला गेलाय. दोन धावा धावफलकावर. ओ बीट होत आहे त्या ठिकाणी. अरे डेफिनेटली बॅट्समनला या ठिकाणी स्वतःहून सांगतायत की मी आउट आहे. फलंदाज बाद होईल. रोहित शेलार बॅक टू दी डगआउट. रोहित शेलार बॅक टू दी डगआउट. डीजे मास्टर. नामदेव दसई बी संघाचा रोहित शेलार जो महत्वाचा फलंदाज होता तो या ठिकाणी बाद झालाय आणि आता मात्र जबाबदारी या ठिकाणी वाढेल. त्यावेळेस तुम्ही वाजवायचे आणि हा ताळ तंत्र आणि हा मेळ आपण जर घातला तर ही साई एकवीर चषक अंडर-20 चेतन डीजे तुझ्या माध्यमातून खूप पॉप्युलर होणार आणि ती पॉप्युलर होत आहे. सन्माननीय राजेशजी खंडके साहेबांना मी विनंती करेल की आपण टॉस साठी यायचंय. श्री संघाचे सर्व देखील आहेत. शील संघाच्या सर्व खेळाडूंनाही लास्ट वॉर्निंग असेल की आपण अपशब्द वापरायचे नाहीये आणि जी विकेट घेतली तुम्ही सेलिब्रेट करा. तुम्हाला सेलिब्रेट करण्याचा अधिकार आहे. फक्त अपशब्द वापरायचे नाहीये. स्लेजिंग करू नका. आउटस्विंग काय चेंडू हाताळलाय. बाहेर किती टर्न होतोय. वेल स्पिन वेल सीम सुपर टायमिंग सुपर पिचिंग. अगदी बघितलं तर काय टायमिंग वर तो चेंडू अगदी बाहेर वळलाय. जसं वाटलं लेदर क्रिकेटच चालू आहे. लेदर क्रिकेटवर जसं ड्रीम चेंडू पडतो बॅट्समन देखील तर पेंड्री संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर 48 धावांची या ठिकाणी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 47 धावांची आणि या ठिकाणी 13 धावा धावफलकावर अंकित झाल्यात नामदेव 11 बी संघाच्या. तर पहिल्या षटकामध्ये आल्या एक गडी बाद 13 धावा. ओ ऑन ड्राईव्ह क्लासिक ऑन ड्राईव्ह होती. अगदी मला या ठिकाणी आठवण झाली सईद अनवरची. सईद अनवर आपल्या बॉटमहँडचा वापर करायचे आणि अगदी पायाची मुवमेंट बघितली तर ऑन द टोस तो फ्लिक करायचे. इतकं जबरदस्त बॅटिंग 1990 पासून तर 1997 पर्यंत पाहायला मिळाली सईद अनवर. कारण 197 धावांचा 193 धावांचा त्यांच्या नावावर हाय स्कोर होता. सईद अनवर क्लासिकल बॅट्समन ऑफ पाकिस्तान क्रिकेट दिग्गज खेळाडू होते. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होईल मिड विकेटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं अवाकाच्या बाहेर हा आलाय चौकार. 4 धावा. असंच म्युझिक देत राहा डीजे मास्टर आणि मनोरंजन करत राहा. क्रिकेट इट्स ऑल अबाउट एंटरटेनमेंट. ओ बीट होत आहेत. लाईन बघू शकतो ऑफ स्टंप फिनिश करतायत. अगदी गुड लेंथ वरनं थोडासा चेंडू बाउन्स देखील होतोय आणि कॅरी करतोय. क्लासिक सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. षटकाची या ठिकाणी तर बघितलं आपण निखिलने तर आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात आणि 4 चेंडू हाताळी. धावसंख्या धावफलकावरून पाहतोय 18. एक गडी बाद 18. रोहित शेलार त्या ठिकाणी बाद झाले.
फुलटॉस ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाले. तडिया सर्कलमध्ये डायरेक्ट थ्रो हिट करू शकले नाहीयेत. एक सिंगल पाहायला मिळाली. 19 धावा. 19 धावा. धावफलकावर 47 धाव्यांची गरज आहे. आणि शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातील. ऑन साइडला व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. शॉट ऑन फुल ब्युटिफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील. करण चंदेच्या बॅट मधील चंद्रालाही लाजवेल इतका क्लासिक चौकार. तुमचे प्रमोदजी बांगर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन असण्यास व्हायचे. तर धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे योगेशजी बांगर प्रमोदजी बांगर यांचेच बंधू हे निर्देशित करतायत की धावसंख्या 23 एक गडी बाद 23. तर बांगर बंधूंचं कार्य किती महान आहे. खूप महान क्रिकेटसाठी. अगदी मला वाटतं जसं आपण बघितलं तर दुर्वा वाहत अगदी क्रिकेटसाठी मला वाटतं त्या पद्धतीने ते कार्य करत असतात. तर देवबाप्पा देखील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत असतो. आणि गणरायाला देखील या ठिकाणी मी विनंती करतोय की निर्विघ्नपणे साई बाबा तर आहेतच परंतु तुम्ही देखील आशीर्वाद द्यावा आणि साई एकप्रचषक अंडर-22 या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पाडावं. सूर्यनारायण देवता देखील साक्षी आहे. तेवीस धावा धावफलकांकित झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. निर्धारित 18 चेंडू आणि 24 धावा. मॅच पूर्णपणे या ठिकाणी चुकवली आहे. परंतु जर रोहन सारखं एखादं षटक आलं तर मॅच शिलकडे देखील वळू शकते. कारण नदीचं पाणी समुद्राला जाण्यासाठी अगदी वळणाकृती जातं. ही मॅच देखील वळणाकृती जाऊ शकते. नागमोडी वळण घेऊ शकते. नागासारखं वळण घेऊ शकते. ओ क्लीन बोल्ड ना मला वाटतं पहिली स्टेप पार झाली. नागमोडी वळण. बॅट्समन विकास बॅक टू द डगआउट. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. म्हणजे शाहबाज की ज्याला आम्ही शाहबाज असं नाव दिलं. शाहबाजची खेळीचं वैशिष्ट्य की शाहबाज इतके आक्रमक आहेत की कधी कधी प्रश्न पडतो सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून येत नसते. आणि सिंगल कन्वर्ट करणं देखील गरजेचं आहे. कारण विस्फोटक फलंदाज असताना विकेट या ठिकाणी गेल्यात. 2 विकेट गमावल्यात. समीर आणि निखिल बाद झाले. समीर 4 धावेनं बाद झाले. त्यानंतर रोहित आपण जर बघितलं होतं तर समीर पहिल्या इनिंग मध्ये शील संघाचे 4 बाद झाले होते. तसं आता बघितलं तर या ठिकाणी करण हे 10 धावेनं बाद झाले. रोहित शेलार बाद झाले होते. आणि शाहबाज आणि विकास बाद झालेत. विकास आणि रोहित. बॉडी लेंथ बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. गुड लेंथ वर चेंडू होता. थोडा बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल. शाहबाजने पहिल्या चेंडूचा डॉट खेळलाय आणि बॅट्समन शाहबाजवर थोडंसं प्रेशर येणार. कारण जितके चेंडू तुम्ही डॉट खेळणार तितकी मॅच शील संघाच्या दृष्टीने सोपी होणार आहे. कारण आकाश आले. आकाश चांगली बॉलिंग आकाशच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 0 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट दिली पाहायला मिळाली. ती आपण विकेट बघितली तर विकासची की जे 5 धावेनं बाद झाले. शॉर्ट पिच चेंडू. बॅटची लिडिंग एज लागली होती. स्टंपवर आढळला नाही. हा चेंडू देखील वाचला गेलाय. शाहबाज. मात्र शाहबाजला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या जगामध्ये स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला नमस्कार केला जात नाही. म्हणून सातत्याने स्वतःला सिद्ध करा.
संपूर्ण जग तुमच्या समोर झुकेल. हे कोणी सांगितलंय आणि हे कोणी दाखवलंय? साक्षात नारायणांनी, सूर्यनारायण देवतांनी. सगळे झुकतात सकाळी उठल्या उठल्या. ओ या ठिकाणी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. शाहबाज, शाहबाज. क्लासिकल, क्लासिकल षटकार. लंगर बाउंड्रीच्या पलीकडे हा येतोय शाहबाजच्या बॅट मधून पहिला षटकार. निर्देशित केलं होतं की शाहबाजला सिंगल काढता येत नाही, परंतु षटकार काढणं मला वाटतंय उसके बायत का खेल है, इसीलिए उन्हें कहलाते हैं शाहबाज. शाहबाज क्लासिक बॅटिंग, मॉन्स्टरस बॅटिंग. लेग स्टॅम्पच्या बाहेर विकेट कीपर मिस होतोय आणि हा चेंडू जाईल 1+5. लॉक स्टॉप, नॉन स्टॉप. 5 फुकटच्या, मोफतच्या, स्वादिष्ट 5 धावा. सन्माननीय श्री मुकुंदजी बांगर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याच विनंती असेल व्यासपीठावरून आपण असण्यास पाहिजे. भीट होत आहे शाहबाज. सिंगल डबल येणं देखील गरजेचं असतं, कारण राहुल द्रविड आणि व्हीएस लक्ष्मण एक सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट करायचे. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी बघितलं तर धावसंख्या अव्वल का पोहोचले. 34 धावा जिंकण्यासाठी 47 धाव्यांचं आव्हान होतं. ऑन साइडला व्हाट अ शॉट, शॉट पुल, ब्युटिफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये शाहबाजच्या बॅटमधून आलाय एक क्लासिकल चौकार. आक्रमण, आक्रमण, आक्रमण. आणि हे आक्रमण कोणी शिकवलंय तर अलेक्झांडरने शिकवलं. हे आक्रमण कोणी शिकवलंय तर मला वाटतं या ठिकाणी निश्चितप्रमाणे वीरेंद्र सहवागने जे शिकवलं तेच फॉलो करतोय शाहबाज शेख. शाहबाज शेखच्या या चौकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफल का पोहोचली 38. 38 धावा, 2 गडी बाद 38. जिंकण्यासाठी अजून 9 धावांची गरज. आणि निर्धारित जर बघितलं आपण तर अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ 9 धावा. केवळ यासाठी, कारण ज्या पद्धतीने मोमेंटम नामदेव इलेव्हन दसई बी संघाला मिळालंय आणि ज्या मोमेंटम मध्ये शाहबाज शेख खेळतोय तो सिंगल डबल वर विश्वास ठेवत नाही. तो त्याच्या 4 आर्म्स वर विश्वास ठेवतो. तो त्याच्या माइंड सेटवर, तो त्याच्या अटॅकिंग मूड वर, जो मूळतः शांत शाहबाज शेख, जो रनिंग मध्ये चांगला खेळत असतो आणि जो अकॅडमी लावली खास, ते रिफ्लेक्शन त्याच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतं. काय एक क्लासिक षटकार आणि एक चौकार. रोशन आलेत, परंतु रोशनला या ठिकाणी विकेट घ्यावी लागेल. शाहबाजला परतावं लागेल किंवा ते पाठवावं तरी लागेल, तर तुम्ही ही मॅच जिंकू शकता. कारण शाहबाज जर असेल तर 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश करू शकतो. ज्या मोमेंटमला शाहबाज आलाय, आयडियल सिच्युएशन आहे. थोडा चेंडू देखील अगदी बघितला तर शाईन निघून गेले. रिव्हर्स स्विंग पाहायला मिळेल, परंतु शाहबाजला रिव्हर्स स्विंग खेळत असतो. रोशन 4th विकेट. अगदी अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्याकडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघितलं आपण तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन पर्यंत केला. कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतात. 7 धावांची गरज. 11 चेंडू 7 धावा. फुलटॉस ऑन साइडला उडवलाय. बॅकवर्ड मिड विकेट, वाईल्डिश मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय आणि अगदी क्षेत्ररक्षक बघत राहिले. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक और चेंडू सीमा रेखे के बाहर. 4 रनों के लिए. वन साइडेड मॅच या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी दसई संघाने वळवली. बाउन्सर डिलिव्हरी होती. लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. 2 धावांची गरज. 45 धावा धावफलकावर.
डगआउट मधून जर आवाज आला तर 2 रनाची पेनल्टी. ओ हा देखील वाईट. 1 धावांची गरज. 46 झाल्यात. 1 धावांची गरज. औपचारिकता जर बघितली तर मला वाटतं गोलंदाजाला अजून 1 षटक बाकी आहे आणि बॅट्समनला फक्त 1च धाव काढायची. एक धावांची गरज आहे. ओ मॅचला कलाटणी दिली आणि हा मॅच विनिंग चौकार. मॅच जिंकले. क्लासिक बॅटिंग केली. विकास असेल, रोहित असेल, करण असेल, शाहबाज असेल,